नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत 1 एप्रिल ते 30 एप्रिल संपूर्ण चालू घडामोडी, 340 प्रश्न, भाग 1, पहिले 50 प्रश्न आपण 7 भागामध्ये बघणार आहोत. पहिला प्रश्न घेऊया. आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर, एक सेकंड. पहिला प्रश्न, आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर व्हिजिबिलिटी डे कधी साजरा करण्यात येतो? 31 मार्च. प्रश्न क्रमांक 2, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण आहेत? वर्धमान महावीर. महिलांच्या टेनिसमध्ये सिंगल्समध्ये सनशाईन डबल जिंकणारी 5वी खेळाडू कोण ठरली? आयर्ना संबालेका. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? सुनेत्रा पवार. मुंबई मनपाच्या पहिल्या महिला आयुक्त कोण आहेत? अश्विनी भिडे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? रश्मी शुक्ला. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? सुजाता सैनिक. जागतिक पॅरा संघटनेकडून 2025 मधील सर्वोत्तम पॅरा तिरंदाज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? शीतल देवी. पुढचे प्रश्न, 2026चा मियामी ओपन टेनिस स्पर्धा जिंकून विजेतेपद कुणी पटकावले? यानिक सिन्नर. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? 30 मार्च. भारतीय सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने कोणत्या प्लॅटफॉर्मची भागीदारी केली आहे? यूट्यूब. अन्न सुरक्षा निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे? आइसलँड. मानसिक विकारांसाठीचा भारताचा पहिला डिजिटल डेटाबेस क्लॅम्प ब्रेन कोणत्या शहरात सुरू करण्यात आला आहे? बंगळुरू. जगातील पहिली केवळ मालवाहतूक करणारी बुलेट ट्रेन कोणत्या देशाने सुरू केली आहे? जपान. सागरी आणीबाणी आणि संकटात सापडलेल्या जहाजांना तातडीची मदत पुरवण्यासाठी भारतातील पहिली पोर्ट ऑफ रिफ्यूज प्रणाली कुणी कार्यान्वित केली आहे? अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. प्रश्न क्रमांक 16, उत्तर प्रदेशातील जेवार येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणी केले? नरेंद्र मोदी. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17, जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रतिष्ठित ग्रँड प्राइजने कुणाला सन्मानित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जोपल्ली कृष्णराव. प्रश्न क्रमांक 18, 26 मार्च 2026 पासून कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांची त्यांच्या चलनी नोटांवर सही असेल? अमेरिका. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी करण्यात आली होती? 1 एप्रिल 1935. PM कुसुम 2.0 योजना केंद्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयामार्फत राबवली जाते? नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा. हॉकी इंडिया 8वा वार्षिक पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? जफर इक्बाल. 22वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये कर्मचारी उत्तरदायित्व. 23वा प्रश्न, संकटात सापडलेल्या जहाजांसाठी आश्रयस्थानाची प्रमाणित व्याख्या आणि मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करणारी प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे? आंतरराष्ट्रीय सागरी संघटना IMO. पर्ड्यू विद्यापीठाकडून पोस्ट डॉक्टरल टॉप मेंटॉर अवॉर्ड 2026 साठी कुणाची निवड झाली? अमोघ सिरनूरकर. नासाची 1970 नंतर मानवांना चंद्राच्या कक्षेत पाठवणारी पहिली मानवयुक्त मोहीम कोणती? आर्टेमिस 2. इंडिया फार्मा 2026 परिषदेची 9वी आवृत्ती कुठे आयोजित केली जाणार आहे? नवी दिल्ली. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोणत्या कार्यालयाने एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया 2026 प्रसिद्ध केले? राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? मध्य प्रदेश. गुजरातच्या गांधीनगर येथील कोब्रा तीर्थ येथे सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन कोणी केले? पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या विशेष निधीचे नाव काय आहे? निर्भया निधी. नॉर्थ अटलांटिक ट्रेटरी ऑर्गनायझेशन नाटो या संरक्षणात्मक सैनिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहे? मार्क रुटे. नासाची 1970 नंतर मानवांना चंद्राच्या कक्षेत पाठवणारी पहिली मानवयुक्त मोहीम कोणती? आर्टेमिस 2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? लोकेश चंद्र.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? चंचल कुमार. प्रश्न क्रमांक 35. नुकतेच टाइड्स ऑफ टाइम भारत हिस्ट्री थ्रो मृणाल इन पार्लमेंट या सुधा मूर्ती लिखित पुस्तकाचे उद्घाटन कोणी केले? CP राधाकृष्णन. इराणने अमेरिकन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी कोणती स्वयंसेवक मोहीम सुरू केली आहे? जान फादा. जपानच्या कोणत्या कंपनीने जगातील पहिला 1 मेगापिक्सेलपेक्षा जास्त क्षमतेचा ड्युएल ब्रँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केला आहे? फुजित्सू. वेस्ट इंडिजचा कोणता अष्टपैलू खेळाडू IPLच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी खेळाडू ठरला आहे? सुनील नरेन. 39 स्थलांतरित वन्यजीव प्रजातींच्या संवर्धनावरील अधिवेशनाच्या पक्षकारांच्या परिषदेची 15वी बैठक कोणत्या देशात पार पडली? ब्राझील. नुकतेच निधन झालेले दक्षिण अमेरिकेतील सुरिनाम देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष कोण? चंद्रिका प्रसाद संतोखी. भारताची संयुक्त लष्करी सज्जता आणि त्रिसेवा ताकद प्रदर्शित करण्यासाठी अंदमान आणि निकोबार कमांड ANC द्वारे कोणता युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता? आणि हा सराव होता सराव द्वीपशक्ती 2026. प्रश्न क्रमांक 42. औषध निर्माण क्षेत्रात भारताचे स्थान बळकट करण्यासाठी इंडिया फार्माची 9वी आवृत्ती कुठे आयोजित केली जाणार आहे? दिल्ली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई, महाराष्ट्र. भारतात 16वी आणि पहिली डिजिटल जनगणना कधीपासून सुरू झाली? 1 एप्रिल 2026. इंडिगोने विल्यम वॉल्श यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 19 वर्षाखालील पुरुष विश्वकप क्रिकेट स्पर्धा 2026 या स्पर्धेचे यजमान देश कोणते आहे? झिम्बाब्वे आणि नामिबिया. भारतीय नौदलाच्या ताफ्यात कोणत्या 3 स्वदेशी युद्धनौकांचा समावेश झाला आहे? दुनगिरी, संशोधक व आग्रे. कोणते शहर संयुक्त राष्ट्रांच्या शून्य कचऱ्याची वाटचाल करणारी 20 शहरे या कॅटेगरीमध्ये येते? 20 शहरे उपक्रमात सामील होणारे पहिले आणि एकमेव भारतीय शहर ठरले. वर्कला, केरळ. भारताचा पहिला प्रमुख व्यावसायिक क्वांटम संगणक कुठे कार्यान्वित केला जाणार आहे? अमरावती, आंध्र प्रदेश. भारत सरकारने कुणाची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे म्हणजेच DGCA चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे? वीर विक्रम यादव. तर भाग 1 मध्ये आपण पहिले 1 ते 50 प्रश्न घेतलेले आहे. भाग 2 मध्ये आपण 51 ते 100 प्रश्न घेणार आहोत. असे 7 भागात आपण एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे 340 प्रश्न डिवाइड करून 50-50 प्रश्न याप्रमाणे आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर यानंतर पुढचा व्हिडिओ एका ठराविक कालावधीनंतर चॅनलवर अपलोड होईल. थँक्यू सो मच.